नमस्कार, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एका अशा मुलाची सत्य कहाणी, ज्याचं मन आपल्याच माणसाच्या अविश्वासामुळे कायमच तुटून गेलं. काय होतं जेव्हा तुमचं स्वतःचं कुटुंब, जे तुमची संपूर्ण दुनिया होतं, अचानक तुमच्याकडे पाठ फिरवतं. कोणतीही चूक नसताना जेव्हा स्वतःच्याच आई वडिलांच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार ठरता, तेव्हा काळजाचे किती तुकडे होतात. ही हृदयस्पर्शी कहाणी आहे अमितची, ज्याने आपल्या माणसांचा प्रेम आणि विश्वास मिळवण्यासाठी पूर्ण 7 वर्ष प्रत्येक प्रयत्न केला, प्रत्येक अपमान आणि दुःख सहन केलं. पण जेव्हा 7 वर्षानंतर कुटुंबाला त्याची आठवण आली, तेव्हा ते माफी मागायला नाही, तर एका मोठ्या गरजेपोटी आले होते. आणि अमितनेही त्यांची मदत केली. पण आपल्या काही कडक अटींवर सत्य समोर आलं तेव्हा खूप उशीर झाला होता. चला ऐकूया रक्ताच्या नात्यामधील स्वार्थाची आणि एका नव्या अस्तित्वाची ही डोळ्यात पाणी आणणारी कहाणी. माझं नाव अमित. मी माझ्या कुटुंबातला सगळ्यात मोठा मुलगा होतो. आमच्या घरातले सगळेजण एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे. आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहायचो. घरात माझे आई बाबा, माझी एक बहीण आणि माझा लहान भाऊ होता. त्याच घरात माझे काका काकू सुद्धा राहायचे. आम्ही सगळे एकमेकांचा खूप आदर करायचो. माझ्या बाबांमध्ये आणि काकांमध्ये कधी साध्या गोष्टीवरून सुद्धा कधी भांडण किंवा वाद झाला नव्हता. मग त्यांच्या मुलांमध्ये तसं कसं होणार? सगळं काही अगदी व्यवस्थित आणि आनंदात सुरू होतं. पण नंतर माझ्या आयुष्यात एक असं वळण आलं, ज्याने माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का की ज्या माणसांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तीच माणसं एक दिवस तुम्हाला अशा प्रकारे विसरून जातील, जणू काही तुम्ही त्यांच्यासाठी कधी नव्हताच. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद गोष्ट सांगणार आहे. ही अशी गोष्ट आहे जी मला रोज आतून पोखरत राहिली. या गोष्टीने मला इतकं तोडलं की मी माझी स्वतःची ओळखच बदलून टाकली आणि नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. काही लोकांनी मला दोष दिला. ते म्हणाले की मी माझ्या कुटुंबाला सोडलं, मी त्यांची काळजी केली नाही. घराचा मोठा मुलगा असूनही मी त्यांच्याकडे पाठ फिरवली. पण मी म्हणतो की मी स्वतःला वाचवलं. जर स्वतःला वाचवणं म्हणजे स्वार्थी असणं असेल तर मी स्वार्थीच बरा. पण आज मी जिवंत आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं हे कडू सत्य सांगायला आलो आहे. मला असं वाटतं की माझी ही गोष्ट कोणाला तरी जगण्याची ताकद देईल, तर कोणाला तरी या गोष्टीची जाणीव करून देईल की ते या जगात एकटे नाहीत. विशेषतः अशा वेळी जेव्हा तुमच्याच नात्यांनी प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला दगा दिला असेल. ही काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी शेवटच्या वेळी माझ्या घरच्यांशी बोललो होतो. म्हणजेच शेवटच्या वेळी मी माझ्या घरी फोन केला होता. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. मला वाटत होतं की कदाचित यावेळी तरी आई माझा फोन उचलेल, कदाचित बाबांचा आवाज ऐकायला मिळेल, कारण मी माझ्या कुटुंबातला सगळ्यात मोठा आणि पहिला मुलगा होतो. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. खरं तर पूर्ण कुटुंबच माझ्यावर खूप प्रेम करायचं. दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आई माझ्या आवडीचा नाश्ता बनवायची आणि माझ्यासाठी माझी आवडती तांदळाची खीर करायची. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आईच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची. पण आता जेव्हापासून मी त्यांच्यापासून दूर झालो होतो, तेव्हापासून न जाणे किती वाढदिवस असेच निघून गेले होते आणि मला शुभेच्छा देणारं कोणीच नव्हतं. मला वाटलं माझे भाऊ बहीण तरी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. पण मागच्या 6 वर्षापासून जे होत आलं होतं, त्या दिवशीही तेच झालं. फोनची घंटी वाजत राहिली आणि शेवटी फोन कट झाला. मी माझी आसवं पुसत एक निरोप लिहून पाठवला. आज माझा वाढदिवस आहे. कमीत कमी आजच्या दिवशी तरी कोणीतरी माझ्याशी बोला. पण तो निरोप सुद्धा आधीच्या हजारो निरोपांसारखाच कोणी वाचला सुद्धा नाही. त्या दिवशी मी स्वतःशीच एक शपथ घेतली की बस, आता अजून नाही. आता मी हे दुःख सहन करणार नाही आणि स्वतःला त्यांच्या नजरेत अजून कमीपणा आणून देणार नाही. पण मी या परिस्थितीपर्यंत कसा पोहोचलो हे तुम्हाला समजण्यासाठी मला माझ्या गोष्टीची सुरुवात अगदी पहिल्यापासून करावी लागेल. मला त्या दिवसांमध्ये मागं जावे लागेल, जेव्हा माझं घर खरंच एक घर होतं, जेव्हा माझे आई बाबा आणि माझं पूर्ण कुटुंब हसत खेळत आणि एका जुटीने राहत होतं. तेव्हा मला वाटायचं की
माझं कुटुंब नेहमी माझ्या सोबत राहील, कारण मी सगळ्यांचा लाडका होतो. माझे सगळे लहान भाऊ बहीण मला अमित दादा म्हणून हाक मारायचे. तर मग मी तुम्हाला घेऊन चालतो माझ्या लहानपणाच्या दिवसात, ज्या घरात जिथे कधीतरी मी सुद्धा खूप आनंदाने राहायचो. मी महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा भागात राहणाऱ्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो. माझे बाबा कपड्याचे व्यापारी होते. माझे बाबा आणि काका या दोघांचे कपड्याचे दुकान होते. दोन्ही भावांचा व्यवसाय एकत्रच होता. व्यवसायात जेवढा काही नफा व्हायचा आणि जेवढी काही कमाई व्हायची ती दोन्ही भाऊ आपापसात वाटून घ्यायचे. आता मी हळूहळू मोठा होत होतो आणि घरात सगळ्यात मोठा सुद्धा होतो. त्यामुळे बाबा मला आपल्यासोबत दुकानावर घेऊन जाऊ लागले होते आणि मी सुद्धा मोकळ्या वेळात त्यांच्यासोबत कामात मदत करायचो. माझं शिक्षणही सुरू होतं. अजून माझी 12वी पूर्ण झाली नव्हती. माझ्यापेक्षा लहान असलेल्या माझ्या भावाचं नाव राहुल होतं. तोही शाळेत शिकत होता आणि सगळ्यात लहान बहीण कोमल, ती सुद्धा शिकत होती. काकांच्या मुलाचं नाव सुमित होतं. सुमित माझ्यापेक्षा पूर्ण 1 वर्षाने लहान होता. मला दुकानावर जाताना पाहून त्यालाही दुकानावर जाण्याची आवड निर्माण झाली होती. वेळ निघून जात होता आणि आमचं आयुष्य नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित चाललं होतं. आम्हा भाऊ बहिणींमध्ये सुद्धा खूप प्रेम होतं. आम्ही कधीच सुमित सोबत भेदभाव केला नाही. आम्ही त्याला अगदी आमच्या सख्ख्या भावासारखं समजायचो, कारण तो काकांचा एकुलता एक मुलगा होता. त्यानंतर त्यांना दुसरं मूल झालं नाही. आम्ही एका दुमजली घरात राहायचो. तिथे खालच्या मजल्यावर माझ्या काकांचं कुटुंब राहायचं आणि वरच्या मजल्यावर आम्ही राहायचो. आई आणि काकू यांच्यातही कधी आपापसात भांडण झालं नव्हतं. आम्ही सगळी मुले शिक्षण घेत होतो. बाबा आणि काका दुकानावर जायचे, तर आई आणि काकू घर सांभाळायच्या. आम्ही खूप श्रीमंत नव्हतो, पण आम्ही आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात खूप आनंदी होतो. मला ती संध्याकाळ अजूनही नीट आठवते, जेव्हा आम्ही तिन्ही भाऊ छतावर बसून अभ्यास करत होतो. तेव्हा आईने कोमलच्या हातून आमच्यासाठी चहा पाठवला होता. चहा पिता पिता राहुल म्हणाला, दादा, आज तू आम्हाला एखादी भूताची गोष्ट सांग ना, एकदम भीतीदायक. मी नेहमीच त्यांना अशा भूताच्या गोष्टी ऐकायचो. मी त्या दिवशीही त्यांना एवढी भीतीदायक गोष्ट सांगितली की कोमल रडायलाच लागली. ती खूप लवकर घाबरायची आणि रडू लागायची. मग आम्ही सगळे तिच्याकडे पाहून हसायचो. सुमित थोडा तापट स्वभावाचा होता. त्याला खूप लवकर राग यायचा, कारण त्याचा स्वभावच तसा होता. लहान भाऊ बहिणीच्या एखाद्या वागण्याचा त्याला कंटाळा आला की तो त्यांना लगेच रागवायचा. पण तो माझा नेहमीच आदर करायचा. लहानपणापासूनच आम्ही सगळे एकत्र खेळत मोठे झालो होतो आणि कोमल, ती तर माझा जीव होती. मी आणि राहुल एकाच खोलीत राहायचो आणि एकाच खाटेवर झोपायचो. आम्ही दोन्ही भाऊ आमच्या येणाऱ्या आयुष्याबद्दल नेहमी गप्पा मारायचो. मला वाटायचं की आम्ही दोन्ही भावांचं नातं नेहमी असत राहील. आई खूप कष्टाळू होती. सकाळी 5 वाजताच उठून ती घरातील सगळी कामं उरकून घ्यायची आणि आम्हा सगळ्या भाऊ बहिणींसाठी नाश्ता बनवायची. बाबा आणि काका सकाळी 7 वाजताच बाजारात जाऊन दुकान उघडायचे. दुसरीकडे काकू सुमितला शाळेत पाठवल्यानंतर परत झोपायची आणि मग 11 वाजता उठून घरातील सगळी कामं करायची. बाबा थोडे कडक स्वभावाचे होते, पण आमच्यावर खूप प्रेमही करायचे. आम्ही सगळ्यांनी शिकून सवरून काहीतरी मोठं व्हावं असं त्यांना वाटायचं. माझी 12वी झाल्यानंतर मला इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं. सुमितने 10वी पास केली होती आणि दुकान सांभाळत मन लावून काम करायची त्याची इच्छा होती. बाबांची इच्छा होती की मी दुकानाच्या कामापेक्षा अभ्यासावर जास्त लक्ष द्यावं. म्हणूनच मी दुकानात बसून सुद्धा अभ्यास करायचो. सुमित मला नेहमी म्हणायचा, अमित दादा, तू घरी राहूनच अभ्यास करत जा ना, तू इथे कशाला येतोस? मी त्याला म्हणायचो, जोपर्यंत मला नोकरी लागत नाही आणि माझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत बाबांना आणि काकांना कामात मदत केलेली काय वाईट. मी एक गोष्ट नोटीस केली होती की सुमित माझं हे बोलणं ऐकून नेहमी गप्प व्हायचा आणि न जाणे का तो मला बोलता बोलता दुकानातून निघून जायला सांगायचा. सुमित माझ्यासाठी माझ्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त होता. न जाणे का मला त्याच्याबद्दल खूप आपुलकी वाटायची. सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं, पण नंतर हळूहळू काहीतरी बदलू लागलं. हे बदल इतके बारीक होते की सुरुवातीला मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. सगळ्यात आधी मी पाहिलं की
आई माझ्याशी बोलताना थोडी रुक्षपणे वागू लागली होती. आधी जेव्हा मी कॉलेजमधून यायचो तेव्हा ती मला विचारायची की पूर्ण दिवस कसा गेला, काय काय केलं, कोणाशी काय बोलणं झालं. पण आता ती फक्त एवढंच विचारायची की जेवण करणार आहेस की नाही. मला वाटलं कदाचित ती खूप थकली असेल किंवा तिला काहीतरी काळजी असेल, म्हणून मी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्यानंतर मी पाहिलं की बाबा सुद्धा माझ्याशी कमी बोलू लागले होते. आधी ते मी कॉलेजमधून आल्यावर मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारायचे आणि दुकानात गेल्यावर सारखं म्हणायचे, भूक लागली असेल तर घरी जेवायला जा, पैसे हवे असतील तर पैसे घे. ते माझ्या प्रत्येक गरजेची खूप काळजी घ्यायचे. पण आता ते मला पाहिलं की थेट खोलीत निघून जायचे आणि दरवाजा बंद करून घ्यायचे. अगदी दुकानात सुद्धा ते माझ्याशी काहीच बोलायचे नाहीत. मी एकदा दुकानात त्यांना विचारलं सुद्धा, बाबा तुम्हाला काय झालंय, तुम्ही माझ्यावर कोणत्या गोष्टीवरून रागवला आहात का? तर ते फक्त एवढंच म्हणाले, नाही बेटा, दुकानात काम आधीसारखं राहिलं नाहीये, तू दुकानावर येत जाऊ नकोस. जे काही काम असतं ते सुमित व्यवस्थित सांभाळून घेतो. सुमित तुझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. मी म्हणालो, पण बाबा मला दुकानावर यायला लागून 2 वर्ष झाली आहेत. काम कमी असो वा जास्त, दुकान तर आपलंच आहे ना, मग मी इथे येऊ शकत नाही का? माझ्या या बोलण्यावर बाबा रागावून म्हणाले, हो, नाही येऊ शकत आणि इथून पुढे इथे येऊ नकोस. माझी नजर अचानक सुमितकडे गेली तर मी पाहिलं की तो मनातल्या मनात हसत होता. काका माझ्याशी नजर चोरत होते. मला दुकानात स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं, कारण तिथे फक्त आम्हीच नव्हतं तर दुकानातले कामगारही होते, जे मोठे डोळे करून आमच्याकडे पाहत होते. मी बाबांचं ऐकलं आणि घरी निघून आलो. पण मला सगळ्यात जास्त दुःख तेव्हा झालं जेव्हा माझ्या दोन्ही भाऊ बहिणींनी सुद्धा माझ्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. राहुलने छतावर येणंच बंद केलं होतं. सुमितला मी कधी काही विचारलं तर तो माझ्यावर जोरात खेकसून उत्तर द्यायचा. खरं तर याआधी त्याने कधी माझ्याशी मोठ्या आवाजात सुद्धा संवाद साधला नव्हता. पण आता जणू ते तिघेही मोठ्या भावाचा आदर करायलाच विसरले होते. काकूला जर मी घरात एखादी गोष्ट विचारली तर काका रागवून म्हणायचे, मला काही विचारू नकोस, जाऊन तुझ्या आईशी बोल. माझी लाडकी बहीण कोमल ती सुद्धा आता खूप विचित्र वागू लागली होती. आधी ती रोज रात्री जेवताना माझ्या शेजारी बसायची आणि माझ्याशी खूप गप्पा मारायची. पण आता तिनेही माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. इतकंच काय, जोपर्यंत मी घरात असायचो ती माझ्या समोर सुद्धा यायची नाही. मी एकदा तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, कोमल तुला काय झालंय ग, तू माझ्यावर रागवली आहेस का? पण तिने मला काहीच उत्तर दिलं नाही. मी खूप अस्वस्थ होतो. मला समजतच नव्हतं की शेवटी मी असं काय केलंय ज्यामुळे सगळ्यांचं वागणं माझ्याशी असं बदललं आहे. मी माझ्या स्वतःच्या वागण्याकडे पाहिलं, माझ्या बोलण्याचा विचार केला. माझ्याकडून काही चूक झाली होती का? मी कोणाचं मन दुखावलं होतं का? मी असं काही बोललो होतो का जे या लोकांना वाईट वाटलं असेल? पण मला तर असं काहीच आठवत नव्हतं. मी तर तसाच होतो जसा नेहमी असायचो. मग अचानक हा बदल कसा झाला? दिवस निघून जात होते आणि हे अंतर अजूनच वाढत चाललं होतं. आता घरात जेवताना सुद्धा माझ्याशी कोणी बोलत नव्हतं. सगळेजण आपापल्या जेवणात मग्न असायचे. मी काही बोललो तर एकतर कोणी उत्तर द्यायचं नाही किंवा मग फक्त हो किंवा नाही एवढंच बोलून विषय संपून टाकायचे. मला असं वाटायचं की मी या लोकांच्यात असूनही नसल्यासारखा झालो आहे. जणू माझं काही अस्तित्वच उरलेलं नाही. ते 1 वर्ष माझ्यासाठी खूप दुःखदायक होतं. स्वतःच्याच घरात स्वतःच्या माणसांमध्ये मी एकटेपणाचा बळी ठरलो होतो. मी माझ्या एका मित्राला रोहितला याबद्दल सांगितलं. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, तू तुझ्या घरच्यांना सरळ सरळ विचारून का घेत नाहीस? त्यांच्यासोबत बसून बोल ना की नक्की काय झालं आहे. माझा मित्र अगदी बरोबर बोलत होता. मी त्याचं म्हणणं मान्य केलं. एक दिवस संध्याकाळी जेव्हा बाबा आणि काका दुकानातून घरी परत आले तेव्हा मी खूप हिम्मत करून त्यांना म्हणालो, बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी थकलेला चेहरा करून विचारलं, काय झालं? मी म्हणालो, बाबा मला असं वाटते की तुम्ही सगळेजण माझ्यावर रागवला आहात. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? जर झाली असेल तर प्लीज मला सांगा, मी माफी मागायला तयार आहे. बाबांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, नाही बेटा, तू कोणतीच चूक केली नाहीस.
चूक तर आमच्याकडून झाली आहे. कदाचित आम्ही तुझ्यावर खूप जास्तच विश्वास ठेवायला लागलो होतो. काही हरकत नाही. तू ना हा केवढा विचार करतोयस. जा आपल्या खोलीत. मला बाबांचं बोलणं काही समजलं नाही. मी म्हणालो, पण बाबा, मला स्पष्ट जाणवते की सगळं काही बदललं आहे. नक्की काय झालंय? तुम्ही असं कोड्यात का बोलताय? जे काही असेल ते मला थेट सांगा. तुमच्यापैकी कोणीही माझ्याशी बोलत नाही. माझ्या शेजारी बसणं सुद्धा कोणाला आवडत नाही. आई पण वृक्ष वागते आणि काकू सुद्धा प्रत्येक गोष्टीचं उत्तर रागात देते. भाऊ बहीण पण मला नजरे आड करतात. असं का होतंय? बाबांनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाले, मी तुला सांगितलं ना की तू नाहक या सगळ्या गोष्टींचा विचार करतोयस. आता मला आराम करू दे. एवढं बोलून बाबा आपल्या खोलीत निघून गेले. मी तिथेच उभा राहिलो. यावेळी त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच कडकपणा होता, जो मी याआधी कधीच पाहिला नव्हता. मी आई जवळ आलो. आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. मी विचारलं, आई, माझ्याकडून काही चूक झाली आहे का ग? आईनं माझ्याकडे न पाहताच म्हटलं, नाही. मी पुन्हा विचारलं, मग तुम्ही सगळे माझ्यापासून एवढं अंतर का राखताय? आईनं गॅस बंद केला, माझ्याकडे वळली आणि म्हणाली, मला तुझ्या या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. तू फक्त आपल्या कामाशी काम ठेव आणि जमलं तर तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. आणि हो, इथून पुढे तुझ्या बाबांच्या दुकानावर जाऊ नकोस. मी म्हणालो, आई, बाबांनी सुद्धा मला दुकानावर यायला आधीच नकार दिला आहे. माहित नाही त्यांना काय झालंय. काकांनी सुद्धा माझी बाजू घेतली नाही आणि त्यात सुमितचा स्वभाव पण विचित्र झाला आहे. शेवटी दुकानावर गेल्याने अशी काय अडचण होणार आहे ज्यामुळे तुम्ही सगळेजण मला तिथे जाण्यास नकार देताय? आईने पुन्हा एकदा तेच सांगितलं. मी तुला म्हटलं ना, मला तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. एवढं बोलून आई स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली आणि मी माझ्या खोलीत आलो. न जाणे का माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. या सगळ्यांचं असं वागणं माझ्या मनाला खूप त्रास देत होतं. राहुल खोलीत बसून त्याचं पुस्तक वाचत होता. जेव्हापासून सगळ्यांचं वागणं बदललं होतं तेव्हापासून राहुलने सुद्धा आपली खाट वेगळी केली होती. तो माझ्यासोबत माझ्याच खोलीत होता, पण आता वेगळ्या खाटेवर झोपू लागला होता. मी त्याला म्हणालो, राहुल, कमीत कमी तू तरी सांग, नक्की काय झालंय? तू तर माझा भाऊ आहेस ना, माझ्याशी बोल तर खरा. राहुलने त्याचं पुस्तक बंद केलं आणि माझ्याकडे एका विचित्र नजरेनं पाहिलं. त्यानंतर तो म्हणाला, दादा, तुला माहितीये, आपले बाबा, आपले आजोबा आणि त्यांच्याही वडिलांनी कधीच कोणतं चुकीचं काम केलं नाही. आपल्या बाबांनी आपल्याला चांगले संस्कार दिले. पण एवढं बोलून तो गप्प झाला. मी म्हणालो, काय झालं? तू कोणत्या चुकीच्या कामाबद्दल बोलतोयस? मला स्पष्ट सांग. मी काही चुकीचं काम केलंय का? राहुल पुन्हा गप्प झाला आणि थोड्या वेळाने अगदी हळू आवाजात म्हणाला, काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही. तू बस एवढंच समजून घे की आता सगळं काही आधीसारखं राहणार नाही. आणि एवढं बोलून तो खोलीबाहेर निघून गेला. त्याच्या या उत्तराने मला अजूनच चिंतेत टाकलं होतं. तो कोणत्या चुकीच्या कामाबद्दल बोलत होता? ही गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहीत होती की आमच्या पूर्ण गल्लीत सगळ्यात सभ्य कुटुंब आमचंच होतं. ज्या कुटुंबातल्या कोणत्याही माणसाने कधी चोरी केली नव्हती, कधी लाच घेतली नव्हती, कधी एखाद्या गरीबाचा हक्क मारला नव्हता आणि कधी कोणाशी गैरवर्तन केलं नव्हतं. तो अशा कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता जी सांगता येत नव्हती? याचा अर्थ काय होता? काही रहस्य होतं का? माझ्या कुटुंबात असं काही घडत होतं का ज्याबद्दल मला सांगितलं जात नव्हतं? मी खूप वेळ विचार करत राहिलो, पण मला कोणतंच उत्तर मिळालं नाही. असेच अनेक महिने निघून गेले. बाबा मला आधी जो महिन्याचा खिसा खर्च द्यायचे तो त्यांनी बंद केला होता. घरात माझ्या आवडीचं जेवण बनणं बंद झालं होतं. परिस्थिती दिवसेंदिवस अजूनच वाईट होत चालली होती. आता घरात माझ्याशी कोणीच अजिबात बोलत नव्हतं. सगळेजण मुद्दाम होऊन मला नजरेआड करत होते. मी घरात आलो की सगळेजण आपापल्या कामात गुंतून जायचे. मी जेवायला बसलो की सगळे पटकन जेवण संपून उठून जायचे. मला असं वाटू लागलं होतं की जणू मी कोणीतरी वाईट माणूस आहे आणि त्या सगळ्यांना माझ्यापासून दूर राहायचं आहे. माझं लक्ष अभ्यासातही लागत नव्हतं. कॉलेजमध्ये सुद्धा मी हरवलेला असायचो. मित्रांशीही नीट बोलणं होत नव्हतं.
मी त्यांच्यापासूनही अंतर ठेवलं होतं. माझ्या मित्रांनाही माझी ही अडचण व्यवस्थित जाणवली होती. शेवटी एक दिवस माझा सगळ्यात जवळचा मित्र रोहितने मला विचारलं, काय झालंय रे मित्रा, तू अभ्यासातही मागे पडत चालला आहेस, सगळं ठीक आहे ना? मी त्याला काय सांगणार, म्हणून मी फक्त एवढंच म्हणालो, हो सगळं ठीक आहे, बस माझी तब्येत थोडी बरी नाहीये. पण मी आतल्या आत पूर्णपणे तुटत होतो. अजून मला नोकरी लागली नव्हती. माझं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष सुरू होतं. त्यानंतर एक अशी गोष्ट घडली ज्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. मी माझ्या पूर्ण कॉलेजमध्ये पहिला आलो होतो. मी खूप मेहनत केली होती. पूर्ण शहरात माझं नाव झालं होतं. माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की मी अख्ख्या कॉलेजमध्ये टॉपर आलोय. मला खूप आनंद झाला होता. मला वाटलं की ही आनंदाची बातमी सगळ्यात आधी घरच्यांना सांगावी. मी विचार केला की कदाचित ही गोड बातमी ऐकून सगळ्यांचा राग दूर होईल, सगळे पुन्हा माझ्याशी बोलू लागतील आणि सगळं काही आधीसारखं नॉर्मल होईल. मी धावत घरी पोचलो आणि मोठ्याने म्हणालो, आई बाबा, तुमच्या मुलाने तुमचं नाव काढलंय. मी पूर्ण कॉलेजमध्ये पहिला आलोय. पण कोणाकडूनच काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आई स्वयंपाकघरात होती. तिने माझ्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. बाबा मोबाईल पाहत होते. त्यांनी फक्त एक क्षण नजर वर केली आणि परत मोबाईल मध्ये बघू लागले. राहुल आणि कोमल आपल्या खोलीत होते. त्यांनी सुद्धा कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मी खोलीत गेलो आणि माझ्या काका काकूंना सुद्धा ही बातमी सांगितली, पण त्यांनीही माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. माझा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. मी तिथेच उभा राहिलो आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी एवढं मेहनत केली होती, इतकं चांगलं यश मिळवलं होतं, पण माझ्या स्वतःच्या कुटुंबाला याने काहीच फरक पडला नव्हता. त्या दिवशी मला जाणीव झाली की कदाचित खरंच या घरात माझं काहीच अस्तित्वच उरलेलं नाही. कदाचित माझं असणंच त्यांच्यासाठी एक ओझं बनलं आहे. मी माझं शिक्षण सुरूच ठेवलं आणि सोबतच एक अर्धवेळ पार्ट टाइम नोकरी सुद्धा सुरू केली, जेणेकरून मी माझा खर्च स्वतः उचलू शकेन. मला त्यांच्याकडे काहीही मागावं लागू नये असं मला वाटत होतं. घराचं वातावरण तसंच राहिलं. हळूहळू मी सुद्धा सगळ्यांशी बोलणं बंद करून टाकलं. मी सकाळी उठायचो, नाश्ता करून कॉलेजला जायचो आणि तिथून सरळ नोकरीवर निघून जायचो. संध्याकाळी थकून घरी आल्यावर सरळ माझ्या खोलीत जायचो. आम्ही सगळे एकाच छताखाली राहत होतो, पण मी आता कोणाशीच बोलत नव्हतो. काही वेळानंतर माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. माझ्या पहिल्या पगारातून मी आईसाठी एक भेटवस्तू विकत घेतली होती, एक छानशी साडी. मला वाटलं साडी पाहून तरी आईला आनंद होईल. मी घरी आलो आणि आईला ती साडी दिली. मी म्हणालो, आई, तुझ्या मुलाच्या पहिल्या कमाईची ही पहिली भेट आहे. आज माझा पहिला पगार झालाय, हे खास तुझ्यासाठी आहे. माझं बोलणं ऐकून आईने त्या साडीकडे न बघताच ती एका बाजूला ठेवून दिली आणि म्हणाली, चल, चांगली गोष्ट आहे, आनंद झाला तुझी नोकरी लागली ते. त्यानंतर ना काही प्रेम मिळालं ना कोणताही आशीर्वाद. माझं मन पुन्हा एकदा तुटलं. मी ठरवून टाकलं की आता मी या घरात राहणार नाही. मी माझ्या कामाच्या ठिकाणाजवळच एक लहानसं घर भाड्याने घेतलं आणि तिथे राहायला गेलो. जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मला वेगळं राहायचं आहे, तेव्हा मला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी केला नाही. बाबा फक्त एवढंच म्हणाले, जशी तुझी इच्छा. आई तर काही बोललीच नाही. भाऊ बहिणीने सुद्धा कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मी माझं सामान बांधलो आणि घरातून बाहेर पडलो, पण कोणी मला साधी हाकही मारली नाही. माझ्या नवीन घरात आल्यावर मला थोडा दिलासा मिळाला. कमीत कमी आता मला घरातलं तर रोजचं तणावाचं वातावरण तरी सहन करावं लागत नव्हतं. पण मी आतल्या आत खूप दुःखी होतो. माझं माझ्या घरच्यांवर खूप प्रेम होतं. माझी इच्छा होती की त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे, मला आपलंसं करायला पाहिजे. म्हणूनच मी त्यांना फोन करायला सुरुवात केली होती. मी दर आठवड्याला आईला फोन करायचो, बाबांना फोन करायचो, भाऊ बहिणीला फोन करायचो, पण कोणी फोन उचलतच नव्हतं. सगळे फोन कट होऊन बंद व्हायचे. तरीही मी हार मानली नाही. मला वाटलं कदाचित फोनवर बोलणं त्यांना आवडत नसेल, म्हणून मी निरोप पाठवायला सुरुवात केली. मी रोज त्यांना शुभ सकाळ आणि शुभरात्रीचे मेसेज पाठवायचो. मी त्यांना माझ्या पूर्ण दिवसाविषयी सांगायचो.
माझ्या नोकरीबद्दल सांगायचो, पण कोणाकडूनच काही उत्तर येत नव्हतं. ते मेसेज साधे वाचले सुद्धा जात नव्हते. मी पाहू शकत होतो की त्यांनी मला ब्लॉक केलं नव्हतं, पण उत्तरही देत नव्हते. हे अजूनच जास्त दुःख देणार होतं. मला वाटलं की कदाचित एखादा खास प्रसंग असेल तेव्हा तरी ते बोलतील. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आला तेव्हा मी त्या दोघांसाठी एक सुंदर भेटवस्तू घेतली आणि ती कुरिअरने घरी पाठवून दिली. त्यासोबत एक कार्डही पाठवलं होतं, ज्यावर मी लिहिलं होतं, आई बाबा, तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमचा मुलगा अमित. पण काही दिवसांनी ती भेटवस्तू परत आली. कुरिअरवाल्याने सांगितलं की त्या लोकांनी ही भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला. मी खूप निराश झालो होतो की त्यांनी माझी साधी भेटवस्तू सुद्धा घेतली नाही. त्यानंतर भाऊ बहिणीच्या वाढदिवसालाही असंच झालं. त्या दोघांच्या वाढदिवसालाही मी त्यांना भेटवस्तू पाठवल्या होत्या, पण त्याही परत आल्या. मला समजतच नव्हतं की शेवटी त्यांना माझा इतका तिरस्कार करायला मी असं केलं काय होतं, ज्याची मला शिक्षा दिली जात होती. दिवाळी आली, होळी, दसरा, नवरात्री, एकाही सणाला कोणी माझ्याशी बोललं नाही. सणासुदीला सगळेजण आपल्या कुटुंबासोबत असतात. प्रत्येक वेळी मला वाटायचं की कदाचित यावेळी तरी ते मला बोलवतील. मी त्यांना फोन केला, काहीच उत्तर आलं नाही. मेसेज केला, तरीही काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी स्वतःच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मी दिवाळीच्या संध्याकाळी घरी पोचलो. घरात छान रोषणाई होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मी दरवाजापाशी गेलो आणि दारावरची घंटी वाजवली. आतून हसण्या खिदळण्याचे, गप्पा मारण्याचे आवाज येत होते, पण कोणी दरवाजा उघडला नाही. मी पुन्हा घंटी वाजवली, तरीही कोणी आलं नाही. मी दरवाजा ठोठवला आणि मोठ्याने म्हणालो, आई बाबा, मी अमित आहे, दरवाजा उघडा. माझा आवाज ऐकताच आतले सगळे आवाज एकदम बंद झाले. त्यानंतर काही वेळ तिथे पूर्ण शांतता पसरली. मी तिथेच उभा राहून वाट पाहत राहिलो, पण कोणी दरवाजा उघडला नाही. मी समजून गेलो होतं की ते मुद्दामहून मला नजरेआड करत आहेत. ते सगळे घरातच आहेत, पण मला आत येऊ देत नाहीयेत. त्या दिवशी माझं मन पूर्णपणे तुटलं. मी तिथेच दारासमोर खाली बसलो आणि रडू लागलो. आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं असेल, पण मला काहीच फरक पडत नव्हता. मग मी कसा तरी स्वतःला सावरलं आणि परत भाड्याच्या घरात आलो. त्या रात्री मी खूप विचार केला. मला वाटलं की आता मी हार मानली पाहिजे. मी हे मान्य करायला हवं की ते लोक मला विसरले आहेत. पण तरीही माझ्या मनात कुठेतरी एक छोटीशी आशा उरली होती. मला वाटलं की नाही, मी हार मानणार नाही. ते माझं घर आहे, माझं कुटुंब आहे आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. मी प्रयत्न करत राहीन आणि मी प्रयत्न करतच राहिलो. पुढची 3 वर्ष मी त्यांना सतत फोन करत राहिलो, मेसेज करत राहिलो, भेटवस्तू पाठवत राहिलो, पण प्रत्येक वेळी तोच निकाल, काहीच उत्तर नाही, कोणतीच प्रतिक्रिया नाही आणि एकही भेटवस्तू त्यांनी स्वीकारली नाही. मी बऱ्याचदा घरीही गेलो, पण प्रत्येक वेळी दरवाजा बंदच राहिला. कधी कधी मला वाटायचं की कदाचित ते घर सोडून दुसरीकडे गेले की काय, पण शेजाऱ्यांकडून समजायचं की नाही, ते घरातच आहेत. त्या काळात माझ्या आयुष्यात अजून काही बदल झाले. माझ्या नोकरीत मला बढती मिळाली. मी एका चांगल्या पदावर पोहोचलो होतो आणि आता माझा पगारही खूप चांगला होता. मी ते लहानसं घर सोडून एक मोठं घर घेतलं होतं. त्या नवीन घरात प्रत्येक सुख सोयी उपलब्ध होत्या. बाहेरून पाहणाऱ्याला माझं आयुष्य खूप छान वाटत होतं, पण मी आतून पूर्णपणे रिकामा होतो. माझ्याकडे सगळं काही होतं, पण माझं स्वतःचं घर नव्हतं, माझं कुटुंब नव्हतं. मी माझ्या घरच्यांना माझ्या यशाबद्दल, प्रगतीबद्दल सांगितलं. मला वाटलं की कदाचित त्यांना माझा अभिमान वाटेल किंवा ते आनंदी होतील, पण पुन्हा एकदा कोणाकडूनच काहीच उत्तर आलं नाही. मी माझ्या घरच्यांना पैसेही पाठवू लागलो होतो. दर महिन्याला मी एक मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठवायचो. मला वाटायचं की कदाचित यावरून तरी त्यांना समजेल की मी अजूनही त्यांची काळजी घेतो, पण ते पैसे सुद्धा परत यायचे. त्यांनी माझे पैसेही स्वीकारले नाहीत. अशीच 4 वर्ष निघून गेली, 5 वर्ष निघून गेली आणि मग 6वं वर्षही उजाडलं. आता मला या विचित्र नात्याची सवय झाली होती, जिथे फक्त मी एकटाच प्रेम करत होतो
आणि दुसऱ्या बाजूने मला फक्त एकटेपणा आणि शांतता मिळत होती. माझे मित्र मला म्हणायचे, तू अशा लोकांसाठी एवढे प्रयत्न का करतोयस, ज्यांना तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये? तू त्यांच्या मागे का लागला आहेस? पण मी त्यांना समजावू शकत नव्हतो की कुटुंबाचा अर्थ काय असतो. माझ्यासाठी कुटुंबाचा अर्थ फक्त रक्ताचं नातं नव्हतं, तर ते प्रेमाचं नातं होतं. आणि मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करायचो, मग ते माझ्यावर प्रेम करोत वा न करोत. पण प्रत्येक माणसाची सहन करण्याची एक मर्यादा असते, आणि मी सुद्धा एक माणूसच होतो. मला अशा प्रकारे नजरेआड करून पूर्ण 6 वर्ष झाली होती. अशी 6 वर्ष ज्यामध्ये मी माझं सगळं काही त्यांना देण्याचा प्रयत्न केला, पण मला बदल्यात काहीच मिळालं नाही. मी हळूहळू आतून खचू लागलो होतो. माझं मानसिक संतुलन बिघडू लागलं होतं. मला रात्रीची झोप येत नव्हती. मी तासनतास बसून रडायचो आणि विचार करायचो की शेवटी माझी चूक काय आहे. एक दिवस मी ऑफिसमध्ये होतो आणि अचानक मला खूप जास्त घाबरल्यासारखं झालं. जणू पॅनिक अटॅक आला. मला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि माझं डोकं खूप दुखत होतं. माझ्या सहकाऱ्यांनी मला लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की मी खूप जास्त मानसिक ताण आणि डिप्रेशनमध्ये आहे. त्यांनी मला सल्ला दिला की अजिबात ताण घ्यायचा नाही. मला एखाद्या मानस उपचार तज्ज्ञाकडून स्वतःवर उपचार करून घ्यायला हवेत. मी जेव्हा सायक्रॅटिस्टकडे गेलो तेव्हा त्यांनी माझी पूर्ण कहाणी ऐकली आणि म्हणाले, अमित, तू स्वतःला अशी शिक्षा का देतोयस? जे लोक तुला आपल्या आयुष्यात ठेवू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी तू स्वतःची तब्येत का खराब करतोयस? पण मी काही केल्या माझ्या घरच्यांना मनातून सोडू शकत नव्हतो. माझ्या आयुष्यातलं 7वं वर्ष सुरू झालं. माझा वाढदिवस आला. मी माझ्या घरी फोन केला, पण पुन्हा तोच व्हॉइस मेल लागला. मी मेसेज केला, पण तरीही काही उत्तर आलं नाही. त्या दिवशी मी आतून पूर्णपणे तुटलो. मी माझ्या घरात अंधारात एकटाच बसलो होतो. बाहेर पाऊस पडत होता. मी खिडकीपाशी बसून तो पाऊस पाहत होतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारत होतो, मी खरंच इतका वाईट आहे का की माझं स्वतःचं कुटुंब माझा इतका तिरस्कार करतंय? मी खरंच असं काही केलं होतं का जे एवढ्या मोठ्या शिक्षेला पात्र होतं? त्याच्या नजरेत मी एक माणूस तरी आहे की फक्त एक ओझं आहे? माझं काही स्थान आहे की मी फक्त एक चूक आहे जी त्यांना विसरून जायची आहे? मी सतत रडत होतो. माझे अश्रू थांबत नव्हते. माझं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. मला असं वाटत होतं की जणू मी बुडतोय. मला श्वास घेता येत नाहीये. मग अचानक माझ्या मनात एक विचार आला, एक खूप वेगळा विचार. जर ते मला स्वीकारत नाहीत तर मी तरी त्यांच्यावर का प्रेम करू? जर त्यांना माझं पूर्ण अस्तित्वच मिटून टाकायचं असेल तर मग मी स्वतःच ते खरं खुरं मिटवून का टाकू नये? पण स्वतःला संपून नाही, तर एक नवीन आयुष्य सुरू करून. एक असं आयुष्य जिथे अमित नावाचा कोणताही माणूस नसेल, जिथे त्या कुटुंबाशी माझं कोणतंही नातं नसेल आणि जिथं माझी स्वतःची एक नवीन ओळख, एक नवीन अस्तित्व असेल. हा विचार माझ्या डोक्यात पक्का घर करून बसला. पुढचे काही आठवडे मी याच गोष्टीचा विचार करत राहिलो. मी इंटरनेटवर पाहिलं की कायदेशीररित्या स्वतःचं नाव कसं बदलता येतं. काही कायदेशीर प्रक्रिया असतात ज्या पूर्ण कराव्या लागतात. मी ती सगळी कायदेविषयक माहिती समजून घेतली. पण फक्त नाव बदलणं पुरेसं नव्हतं. मला माझी पूर्ण ओळख बदलायची होती. मला ते सगळं काही सोडून द्यायचं होतं जे मला त्या जुन्या अमितशी जोडत होतं. मी एक योजना आखली. सगळ्यात आधी मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. माझे बॉस खूप चकित झाले. त्यांनी मला विचारलं, तू एवढी चांगली नोकरी का सोडतोयस? मी फक्त एवढंच म्हणालो की मला काही महत्वाच्या कामामुळे दुसऱ्या शहरात जावं लागत आहे. मी माझं घर रिकामं केलं आणि सगळं सामान विकून टाकलं. मी फक्त काही महत्वाचे कपडे आणि कागदपत्र सोबत ठेवले. त्यानंतर मी माझा मोबाईल नंबरही बदलला, माझा ईमेल आणि पत्ताही बदलला आणि माझे सगळे सोशल मीडिया अकाउंट सुद्धा डिॲक्टिव्हेट करून टाकले. मी माझ्या सगळ्या मित्रांना एक मेसेज पाठवला की मला काही दिवसांसाठी एकटं राहायचं आहे. कृपया माझ्याशी संपर्क साधू नका. मी माझं बँक खातंही बंद केलं आणि एका नवीन शहरात नवीन खातं उघडलं.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मी माझं नाव बदलण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मी एका वकिलाशी संपर्क साधला. त्यांनी मला विचारलं की तुम्ही तुमचं नाव का बदलू इच्छिता? मी म्हणालो की काही वैयक्तिक कारण आहे. त्यांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत आणि मला मदत केली. मी माझ्या जुन्या नावाचे एक प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट तयार करून घेतलं, ज्यामध्ये लिहिलं होतं, मी अमित गुप्ता माझं नाव बदलून विनय ठेवू इच्छितो. हो, हे माझं नवीन नाव होतं, विनय. मी हे नाव खूप विचार करून ठेवलं होतं. माझी इच्छा होती की माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या मर्जीनं आणि स्वतःच्या स्वप्नानुसार घडायला हवं, दुसऱ्या कोणाच्या अपेक्षेवर नाही. पुढच्या काही आठवड्यात सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. मला माझ्या नवीन नावाचे सगळे कागदपत्र मिळाले. त्या सगळ्या नवीन कागदपत्रावर माझं नाव विनय असं लिहिलं होतं. आता अमित नावाचा कोणताही माणूस अस्तित्वातच नव्हता. मी माझं शहर सोडून दुसऱ्या शहरात निघून गेलो. मला अगदी नवीन शहरात, जिथे मला कोणीच ओळखत नव्हतं. मी तिथे एक लहानसं घर भाड्याने घेतलं. मी एक नवीन नोकरी शोधली. माझ्या अर्जामध्ये मी माझं नाव विनय असंच लिहिलं होतं. मी मुलाखत दिली आणि मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. मी तिथं माझं नवीन आयुष्य सुरू केलं. सुरुवातीला मला खूप विचित्र वाटायचं. जेव्हा मला कोणी विनय म्हणून हाक मारायचो तेव्हा मी दचकायचो. मला वाटायचं की ते दुसऱ्या कुणाला तरी बोलवत आहेत. पण हळूहळू मला या गोष्टींची सवय झाली. मी स्वतःला समजावलं की आता मी विनय आहे. अमित ही एक जुनी आठवण आहे जी मला विसरून जायची आहे. माझे नवीन मित्र बनले आणि मी त्यांच्यापैकी कोणालाही माझ्या कुटुंबाबद्दल काहीच सांगितलं नाही. जेव्हा कोणी मला विचारायचं की तुझं कुटुंब कुठं असतं, तेव्हा मी फक्त एवढंच सांगायचो की ते लांब राहतात आणि आमचा जास्त संपर्क नाहीये. लोकही ते मान्य करायचे आणि जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. मी या नवीन शहरात आनंदी होतो. माझी नोकरी चांगली होती. माझे मित्र चांगले होते. माझं घर सुंदर होतं. बाहेरून पाहिलं तर माझं आयुष्य अगदी भरलेलं वाटत होतं. पण आतून मात्र मी आता पूर्णपणे रिकामा झालो होतो. रात्री जेव्हा मी एकटा असायचो तेव्हा तेच जुने प्रश्न माझ्या डोक्यात यायचे. मी जे केलं ते बरोबर होतं का? मी खरंच माझं नाव बदलायला हवं होतं का? माझं कुटुंब कधी मला शोधण्याचा प्रयत्न करेल का? पण मग मी स्वतःला आठवण करून द्यायचो की त्यांनी पूर्ण 7 वर्ष माझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं. अशी 7 वर्ष ज्यामध्ये मी त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रत्येक शक्यतो प्रयत्न केला होता आणि त्यांनी एकदाही मला प्रतिसाद दिला नव्हता. जर मी त्यांना सोडून दिलं असेल तर त्यात चुकीचं काय होतं? मी स्वतःची समजूत काढायचो आणि झोपण्याचा प्रयत्न करायचो. मला या नवीन शहरात येऊन 7 महिने झाले होते. मी माझ्या आयुष्यात चांगला स्थिरावलो होतो. मी माझ्या नोकरीत चांगलं काम करत होतो आणि माझे बॉस माझ्यावर खूप खुश होते. मला एका मोठ्या कराराची जबाबदारी देण्यात आली होती. मी नेहमी कामात व्यस्त असायचो आणि ते मला आवडायचं, कारण व्यस्त राहिल्यामुळे मला नको त्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळायचा नाही. पण मग एका दिवशी असं काहीतरी घडलं ज्याने सगळंच बदलून टाकलं. मी ऑफिसमध्ये काम करत होतो आणि माझ्या जुन्या मोबाईलवर एक फोन आला. हो, मी माझा जुना मोबाईल नंबर अजूनही जपून ठेवला होता. फक्त मी तो चालू करत नव्हतो. पण त्या दिवशी माझ्याकडून चुकून तो चालू झाला होता. फोन आला आणि स्क्रीनवर नाव लिहिलं होतं, आई. हे नाव पाहताच माझ्या छातीची धडधड पूर्ण वाढली. पूर्ण 7-8 वर्षानंतर पहिल्यांदा आईने मला फोन केला होता. माझा हात थरथर कापत होता. मी आधी फोन उचलला नाही. फोन वाजतच राहिला. शेवटी मी हिम्मत करून फोन उचलला. मी म्हणालो, हॅलो. तर दुसऱ्या बाजूने आईचा आवाज आला, अमित. बस एवढंच. आईच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, असं काही जे मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं. एक भीती, अस्वस्थता आणि पश्चाताप. आई पुढे काही बोलली नाही. मी फक्त ऐकत होतो. आईनं पुन्हा विचारलं, अमित, तूच आहेस ना रे? मी हळूच म्हणालो, हो आई, मीच आहे. हे ऐकताच आईचे श्वास वाढले. ती म्हणाली, अमित, तू कुठे आहेस बेटा? आम्हाला तुझी खूप आठवण येते. आम्हा सगळ्यांना तुला भेटायचं आहे.
मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो, आई, 7 वर्षानंतर अचानक तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. शेवटी तुम्हाला माझी आठवण कशी काय आली? आईचा आवाज कापू लागला. ती म्हणाली, अमित बेटा, आम्हाला येऊन भेट. मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. मी विचारलो, अशी कोणती महत्वाची गोष्ट? 7 वर्ष तुम्हाला माझ्याशी बोलण्यासाठी कोणतीच महत्वाची गोष्ट नव्हती. मग आता अचानक काय झालं? आई म्हणाली, बेटा, प्लीज समजून घे. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ कर. तू प्लीज आम्हाला भेटायला ये. तू कुठे आहेस? तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. त्यांना या क्षणी तुला भेटायचं आहे. जर तू त्यांना भेटायला आला नाहीस तर तुला भेटण्याची इच्छा मनातच ठेवून या जगातून निघून जातील. ये ना बेटा. मी म्हणालो, आई, मला विचार करू दे. मी तुला नंतर फोन करतो. आणि एवढं बोलून मी फोन कट केला. बाबांच्या तब्येतीबद्दल ऐकून माझं मन खूप उदास झालं होतं. मी तिथेच खुर्चीवर बसून राहिलो. आई म्हणाली होती की त्यांच्याकडून चूक झाली आहे. पूर्ण 7 वर्षानंतर त्यांना जाणीव झाली होती की त्यांच्याकडून चूक झाली आहे. आता मी काय करू? जर त्यांच्याकडून चूक झाली असेल आणि बाबांची तब्येतही एवढी खराब असेल तर मी विचार करत होतो की आता मी त्यांना भेटायला जायला हवं की नाही. मी त्यांना माफ करायला हवं का? माझं डोकं पूर्ण चक्रावून गेलं होतं. मी घाईघाईनं ऑफिसमधून निघालो आणि माझ्या घरी आलो. मी सोफ्यावर बसलो आणि विचार करू लागलो. पुढच्या काही दिवसात आईने मला अनेकदा फोन केले. प्रत्येक वेळी मी फोन कट करत होतो. त्यानंतर बाबांनी फोन केला, मग राहुलने, नंतर कोमलने. सगळ्यांनीच मला फोन केले. त्या सगळ्यांना मला भेटायचं होतं. सगळ्यांना माझ्याशी बोलायचं होतं. मी विचार करत होतो, 7 वर्षात एकदाही या लोकांनी माझ्या कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. आणि आता अचानक या सगळ्यांना माझ्याशी बोलायचं आहे. असं नक्की काय घडलंय? मी याबद्दल माझ्या सायक्रेटिस्टशी चर्चा केली. ते म्हणाले, अमित किंवा विनय, जे काही तुझं नाव असेल, तुला हा निर्णय स्वतःच घ्यावा लागेल. मी तुला फक्त एवढंच सांगेन की जर तुला त्या लोकांना भेटावंसं वाटत असेल तर नक्की भेट. पण जर तुला असं वाटत असेल की त्यांना भेटल्यामुळे तुझं मानसिक संतुलन पुन्हा बिघडू शकतं तर भेटू नकोस. तुझी स्वतःची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मी खूप विचार केला. माझं मन सांगत होतं की मी त्यांना भेटावं. कदाचित त्यांच्याकडे या सगळ्या मागे काहीतरी योग्य कारण असेल. कदाचित कोणताही गैरसमज झाला असेल. बाबांची परिस्थिती सुद्धा खूप वाईट असू शकते. काय माहीत, कदाचित यावेळी सगळं काही ठीक होऊन जाईल. पण माझं डोकं सांगत होतं की ज्या लोकांनी पूर्ण 7 वर्ष तुझ्याकडे साधं डुंकूनही पाहिलं नाही, ते अचानक तुझी एवढी काळजी का करायला लागलेत? नक्कीच यात त्यांचा काहीतरी स्वार्थ असणार. शेवटी मी ठरवलं की मला त्यांना भेटायचंच आहे. नक्की काय प्रकरण आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. मी आईला उलट फोन केला. मी म्हणालो, आई, मी तुम्हा लोकांना भेटेन, पण माझ्या अटीवर. मी तिथे येणार नाही. उलट तुम्ही लोक इथे या. आईनं लगेचच होकार दिला. ठीक आहे बेटा, आम्ही येतोय. मी म्हणालो, फक्त तू आणि बाबा या, बाकी कोणालाही सोबत आणू नका. ती म्हणाली, ठीक आहे बेटा. खरं तर तुझ्या बाबांची प्रकृती प्रवासासारखी नाहीये, पण तरीही मी त्यांना गाडीत बसवून घेऊन येते. आई आणि बाबा आले. मी त्यांना एका कॅफेमध्ये भेटायला बोलावलं होतं. माझी अजिबात इच्छा नव्हती की त्यांना माझ्या घराचा पत्ता माहीत व्हावा. मी कॅफेमध्ये पोहोचलो तेव्हा आई आणि बाबा आधीपासूनच तिथं बसले होते. मी त्यांना पाहिलं आणि माझं मन दुःखाने भरून आलं. ते दोघेही खूप म्हातारे झाले होते. सगळ्यात जास्त तर बाबा. ते कमालीचे अशक्त झाले होते. जणू फक्त हाडांचा सापळा उरले होते. आईचे केसही पांढरे झाले होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. बाबांची तर कंबरही वाकली होती. मी त्यांच्या दिशेने गेलो आणि समोरच्या खुर्चीवर बसलो. आईनं मला पाहताच तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने हात पुढे करून मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण मी मागे सरकलो. बाबांची प्रकृती इतकी खराब होती की त्यांना खुर्चीवर नीट बसताही येत नव्हतं. तेव्हा मला जाणीव झाली की मी त्यांना इथे बोलवायला नको होतं. मी माझे अश्रू पुसले आणि विचारलं, आई, तू का रडत आहेस? आई म्हणाली, बेटा, आम्ही तुझी माफी मागायला आलोय.
आमच्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी विचारलं, कोणती चूक आई? आईनं बाबांकडे पाहिलं. बाबांनी आपली नजर खाली झुकवली होती. आईनं सांगायला सुरुवात केली. तिनं सांगितलं की 7 वर्षापूर्वी जेव्हा मी घर सोडून गेलो होतो, त्याच्या काही काळ आधी सुमित आणि काकांनी बाबांना सांगितलं होतं की मी एका मुलीसोबत फिरतो आणि दुकानातून कपडे चोरून त्या मुलीला भेट म्हणून देतो. कारण आमचा लेडीज कपड्यांचा व्यापार होता. सुमित आणि काकांनी बाबांकडे माझी तक्रार केली होती की तुमचा मुलगा दुकानातून कपडे चोरतो. इतकंच नाही तर त्याने कित्येकदा दुकानातून पैसेही चोरले आहेत. हे सगळं पूर्णपणे खोटं होतं. सुरुवातीला माझ्या बाबांचा या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता, पण ते लोक अनेकदा माझ्या गैरहजेरीत बाबांचे कान भरायचे. ते नेहमी बाबांना हेच सांगायचे की तुमचा मुलगा दुकानात फक्त यासाठी येतो जेणेकरून तो इथून माल गायब करू शकेल. माझ्या बापांचा तरीही त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून एक दिवस त्यांनी दुकानातल्या एका कामगाराला समोर आणलं आणि म्हणाले की हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी अमितला त्या मुलीसोबत पाहिलं आहे आणि अमित दुकानातून पैसे आणि कपडे चोरून त्या मुलीला देतो. त्या कामगाराचं नाव मोहन होतं. त्याने माझ्या बाबांना सांगितलं, मालक, मी स्वतःच्या डोळ्यांनी अमित साहेबांना इथून कपडे चोरताना पाहिलं आहे आणि एकदा तर मी त्यांना गल्ल्यातून पैसे चोरताना सुद्धा पकडलं होतं. तेव्हा ते मला म्हणाले होते की याबद्दल कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर तुला दुकानातून काढून टाकेल. मोहनने सांगितलं की मी खूप घाबरलो होतो, म्हणूनच मी तुम्हाला कधी काही बोललो नाही. पण आज माझ्यामध्ये इतकी हिंमत आली आहे की मी हे सगळं गुपित उघड करू शकेन. हे सगळं ऐकून माझे बाबा दुःखी झाले होते. जसं की मी माझ्या कहाणीत आधीच सांगितलं आहे की आमच्या कुटुंबात लांब लांबपर्यंत कोणी कधी चोरी केली नव्हती आणि जो कोणी चोरी करायचा त्याला गुन्हेगार मानलं जायचं. त्याच्या आई वडिलांच्या संस्कारावर बोट ठेवलं जायचं आणि त्याच्या पालकांना चुकीचं ठरवलं जायचं. ही गोष्ट बाबांनी माझ्या गैरहजेरीत घरात सगळ्यांना सांगितली आणि घरातील सगळ्यांनी या गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवला. त्यानंतर हळूहळू सगळेजण माझ्यावर नाराज राहू लागले. आई बाबांना वाटलं होतं की जर हे सगळे माझ्यावर नाराज राहिले तर मी हळूहळू सुधारेन. मी आईचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत होतो. मी म्हणालो, पण आई, मी कोणत्याही मुलीसोबत फिरत नव्हतो. तो मोहन खोटं बोलत होता. तुम्ही मला एकदा विचारून का नाही घेतलं? आणि मी कधीच कोणती चोरी केली नाही. उलट मी तर कोणत्याही मुलीच्या संपर्कातच नव्हतो. माझी कोणी मुलगी मैत्रीणही नव्हती आणि मी कोणाला पसंतही करत नव्हतो. आई म्हणाली, बेटा, तू अगदी बरोबर बोलतोयस. तू खरा होतास. आम्हाला खूप उशिरा समजलं. सुमित आणि तुझे काका या संपूर्ण कारस्थानात एकत्र सामील होते. त्यांनी आमच्या नजरेत तुला पापी आणि खोटं ठरवलं. त्यांची इच्छा ही होती की तू कधीच दुकानात येऊ नयेस, जेणेकरून ते संपूर्ण दुकान सुमितच्या नावावर करता येईल. आणि त्यांनी मोहनला सुद्धा पैसे देऊन तुझ्या बाबांसमोर हे सगळं खोटं बोलायला लावलं होतं. तुझ्या बाबांसमोर खरी हकीकत तेव्हा बाहेर आली जेव्हा 5 वर्षानंतर तुझ्या काकांनी आणि सुमितने सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेतलं. त्यांनी तुझ्या बाबांसोबत फसवणूक केली. दुकान आणि सगळा व्यापार त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. राहुलने सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही नीट होऊ शकलं नाही. त्यात तुझे बाबा आजारी पडत गेले. आम्ही तुझ्या बाबांच्या आजारपणात व्यस्त झालो आणि याच गोष्टीचा फायदा त्या लोकांनी उठवला. बेटा, आता आम्ही आमच्या दुसऱ्या लहान घरात राहतोय. त्या लोकांनी तर आम्हाला आमच्या राहत्या घरातून सुद्धा बाहेर काढलं. ते खूप हावरे आणि लोभी निघाले. त्यांना वाटायचं की तू कधी ना कधी नक्कीच यशस्वी होशील आणि या घराण्याचा मोठा मुलगा असल्यामुळे सगळा कारभार तुझ्याच नावावर होईल. हे सगळं तुझे काका आणि सुमित सहन करू शकत नव्हते. म्हणूनच त्यांनी तुला सगळ्यांच्या नजरेत चुकीचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा तू घर सोडून चालला होतास तेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना भडकावलं आणि म्हणाले, जर तो इथून जात असेल तर जाऊ द्या. गल्लीतील लोकांना किंवा शेजाऱ्यांना ही गोष्ट समजली की अमित चोरी करायचा तर प्रत्येक जण तुम्हाला दोष देईल आणि तुमच्या संस्कारावर प्रश्न उभे राहतील. बस याच भीतीमुळे आमच्यापैकी कोणीच तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. बेटा, आम्हाला माफ कर. बाबा, जे प्रचंड अशक्तपणामुळे काहीच बोलू शकत नव्हते, त्यांनीही माझ्यासमोर हात जोडले. मी हसू लागलो, एक अत्यंत कडू आणि वेदनादायी हसू. मी म्हणालो, पूर्ण 7 वर्ष तुम्ही लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं कारण तुम्हाला माझी लाज वाटत होती. तुम्ही लोकांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं मानसिक संतुलन बिघडून टाकलं.
मला आतून इतकं तोडलं की शेवटी मला माझं नाव सुद्धा बदलायला लागलं. आणि हे सगळं फक्त यासाठी होतं कारण तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता आणि माझी लाज वाटत होती. समाजाने तुमच्यावर बोट उचलू नये म्हणून तुम्ही मला कुठलाच ठेवलं नाही. बाबा रडू लागले. त्यांनी अत्यंत कष्टाने म्हटलं, बेटा, आम्हाला माहितीये आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता तरी तू घरी परत चल. मी म्हणालो, तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या सोबत परत येईन? असं कधीच होणार नाही. आई रडू लागली आणि म्हणाली, बेटा प्लीज आमच्या सोबत चल. तुझी बहीण लग्नाची झालीये. आम्हाला तिचं लग्नही करायचं आहे, पण आमच्याकडे तिच्या लग्नासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. तुझे बाबा खूप आजारी असतात आणि राहुलची तब्येतही खूप जास्त खराब आहे. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे. आम्हाला वाटलं की कदाचित तू आमची मदत करू शकशील, म्हणून आम्ही तुला भेटायला आलोय. हे ऐकल्यावर माझ्या मनात संतापाचा उद्रेक झाला. मी जागेवर उभा राहिलो आणि म्हणालो, तर हे कारण आहे. आज तुम्हाला माझी गरज आहे म्हणून तुम्ही इथे आलात. जर तुम्ही लोक अडचणीत नसता तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधला नसता. आई म्हणाली, नाही बेटा, असं नाहीये. आम्ही खरंच तुझी माफी मागायला आलोय, पण राहुलला तुझी गरज आहे. तो तुझा भाऊ आहे आणि तुझी बहीण अजूनही घरी उपवर बसलीये. प्लीज आमची मदत कर. मी म्हणालो, माझा भाऊ आणि बहीण ज्यांनी 7 वर्ष माझ्याशी साधं बोलणंही पसंत केलं नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला जिवंतपणेच मृत मानून टाकलं होतं. आज अचानक त्यांना माझी गरज लागलीये. मी तुम्हा लोकांसाठी काहीही करू शकत नाही. मला माफ करा. आणि एवढं बोलून मी तिथून निघालो. आई मला मागून हक्का मारत राहिली, पण मी थांबलो नाही. कॅफेच्या बाहेर पडून मी प्रचंड रडत होतो, पण माझे हातपाय थांबले नाहीत. मी माझ्या घरात आलो, दरवाजा बंद केला आणि जमिनीवर बसून खूप वेळ रडत राहिलो. माझ्या या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की ते माझी माफी मागायला आलेच नव्हते, तर ते माझ्याकडे माझ्या भावासाठी माझी किडनी मागायला आले होते. त्यांना माझी काहीच काळजी नव्हती. त्यांना फक्त आपली गरज पूर्ण करायची होती. त्यांच्या नजरेत मी एक माणूस नव्हतो, तर फक्त एक मार्ग होतो. पुढचे काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. आई आणि बाबांनी मला अनेकदा फोन केले, पण मी उचललेच नाही. त्यांनी मला मेसेज पाठवले, मी उत्तर दिलं नाही. त्यानंतर माझ्या भाऊ बहिणीने सुद्धा मला फोन करायला सुरुवात केली. राहुलने रडत रडत म्हटलं, दादा प्लीज मला वाचव, मी मरेन रे, प्लीज. माझं मन परत विचलित होऊ लागलं होतं. अखेर तो माझा भाऊ होता. पण मग मला आठवलं की याच भावाने पूर्ण 7 वर्ष माझ्याशी साधी चर्चाही केली नव्हती. मी खूप विचार केला आणि कित्येक रात्री जागा राहिलो. शेवटी मी एक निर्णय घेतला आणि आईला फोन केला. मी म्हणालो, मी तुम्हा लोकांची मदत करेन, पण माझ्या काही अटी आहेत. पहिली अट, मी फक्त टेस्ट करून घेईन मी माझी किडनी राहुल सोबत मॅच होते की नाही. दुसरी अट, जर किडनी मॅच झाली तर मी ती दान केली तर त्यानंतर मी तुम्हाला कधीच पुन्हा भेटणार नाही. हे आपलं शेवटचं भेटणं असेल. तिसरी अट, तुम्ही लोक माझी ही नवीन ओळख पूर्णपणे गुप्त ठेवाल. मी माझं नाव बदललं आहे हे कोणालाही सांगणार नाही. आईने माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या. रुग्णालयात तपासणी झाली आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. माझी किडनी राहुलच्या किडनीशी अगदी व्यवस्थित मॅच झाली. डॉक्टरांनी सांगितले की ट्रान्सप्लांट होऊ शकतं. मी म्हणालो, ठीक आहे. ऑपरेशनची तारीख नक्की झाली. त्या दरम्यान माझ्या घरच्यांनी माझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी फक्त गरजेपुरतच बोललो. ऑपरेशन झालं आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं. काही दिवसांपर्यंत घरचे लोक रोज रुग्णालयात यायचे आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. आई सतत रडायची. बाबा सुद्धा माफी मागायचे. मी माझ्या स्वतःच्या पैशाने बाबांवर सुद्धा उपचार करून घेतले, कारण त्यांची ती अवस्था पाहून मला खरंच वाईट वाटत होतं. माझे बाबा असे नव्हते जसे आता त्यांची प्रकृती खराब झाली होती. ज्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची वेळ आली त्या दिवशी मी राहुलकडे गेलो आणि त्याला म्हणालो, हे सगळं मी तुझ्यासाठी नाही तर माझ्या स्वतःसाठी केलंय, जेणेकरून मी स्वतःला आरशात सन्मानाने पाहू शकेन. मी तुम्हा लोकांचा मोठा भाऊ होतो आणि आयुष्यभर आपली जबाबदारी मोठ्या भावासारखीच पार पाडू इच्छित होतो. भलेही तुम्ही लोकांनी माझा तो हक्क माझ्यापासून हिरावून घेतला असेल. आता जर मी हे सगळं केलंय तर ते फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी आणि एक माणुसकीच्या नात्याने केलं आहे. कोमल खूप रडत होती आणि मला घरी येण्यासाठी गळ घालत होती,
पण मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि माझ्या शहरात परत आलो. माझ्या घरच्यांनी बरेच दिवस मला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू तेही बंद झालं. मला वाटलं की कदाचित आता ते समजून गेले आहेत की मी परत कधीच येणार नाही. पण काही काळानंतर मला समजलं की माझ्या घरचे मला अजूनही शोधत आहेत. ते माझ्या जुन्या मित्रांना विचारत होते की मी कुठे आहे. ते माझ्या जुन्या कंपनीतही गेले होते आणि त्यांनी तिथून माझी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणालाच काही माहिती नव्हतं, कारण मी सगळ्यांशी संपर्क तोडला होता. माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं की तुझ्या घरचे आम्हाला येऊन भेटले होते. मी त्यांना विनंती केली की त्यांनी माझ्याबद्दल कोणाला काही सांगू नये आणि त्यांनी माझी साथ दिली. त्यानंतर मला समजलं की माझ्या घरच्यांनी सोशल मीडियावरून माझा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये माझ्या जुन्या फोटो सोबत लिहिलं होतं, आम्ही अमित गुप्ताचा शोध घेत आहोत. जर कोणाला याबद्दल काही माहिती मिळाली तर प्लीज आम्हाला नक्की सांगा. हे पाहून मला खूप राग आला की आता ते मला का शोधत आहेत. जेव्हा मी त्यांच्या सोबत होतो तेव्हा त्यांनी मला हाकलवून दिलं आणि आता जेव्हा मी लांब गेलोय तेव्हा ते मला शोधत फिरत आहेत. एक दिवस आईनं मला मेसेज पाठवला. कदाचित तो तिचा शेवटचा मेसेज असावा, ज्यामध्ये लिहिलं होतं, मी जाणते बेटा की तू तुझी ओळख बदलली आहेस. मला हेही माहिती की तू आम्हाला कधीच माफ करणार नाहीयेस. पण मी तुला एवढंच सांगू इच्छिते की आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही जे केलं ते चुकीचं होतं, ज्याचा आम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि आम्हाला आमच्या चुकांची शिक्षाही मिळाली आहे. पण तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि हाच माझा तुला आशीर्वाद आहे. मी तो मेसेज वाचला आणि त्यानंतर आता 2 वर्ष उलटून गेली आहेत. अशा प्रकारे मी अमित पासून पूर्णपणे विनय झालो आहे. अमित आता एक दूरची आठवण बनला आहे, जो कधीतरी माझ्या स्वप्नात येतो, पण वास्तवात मात्र त्याचं कोणतंही अस्तित्व नाही. माझं आयुष्य आता खूप छान सुरू आहे. माझ्या नोकरीत मला अजून प्रगती मिळाली आहे. मी आता एक सिनियर मॅनेजर झालो आहे. माझे काही मित्र आहेत जे मला नेहमी साथ देतात. आता मी तर लग्न करण्याचा निर्णयही घेतला आहे. तानिया नावाची एक मुलगी माझ्याच कंपनीत काम करते. तिच्यासोबत माझी खूप चांगली मैत्री झाली आहे. आम्ही दोघे एकमेकांना पसंत करू लागलो आहोत. मी लग्न करेन, पण माझ्या त्या कुटुंबाला यामध्ये कधीच सामील करणार नाही. मी तानियाला सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही आणि तानियाला सुद्धा या गोष्टीशी काहीही अडचण नाही. तिला फक्त माझ्यासोबत आनंदी राहायचं आहे. माझ्या मनात एक दुःख नक्की आहे, जे कदाचित आयुष्यभर कधीच मिटणार नाही. पण आता मी या दुःखासोबत जगायला शिकलो आहे. मित्रांनो, कुठल्याही बाहेरील व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबातील सदस्यांवर संशय घेऊ नका, कारण डोळे बंद करून केलेला अविश्वास निष्पाप माणसाला आतून संपवून टाकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाती ही सुखदुःखात सोबत देण्यासाठी असतात, फक्त स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी नाही. जर तुम्ही एखाद्याला त्याच्या कठीण काळात सोडून देत असाल तर नंतर त्याच्या यशात किंवा तुमच्या गरजेच्या वेळी हक्क सांगण्याचा अधिकार तुम्हाला उरत नाही. तर मित्रांनो, ही होती अमितची म्हणजेच विनयची सत्य कहाणी. आजची ही कथा आणि या कथेचं तात्पर्य तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनाला ही कथा कुठेतरी स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि मनाला भिडणाऱ्या सत्य कथा ऐकण्यासाठी ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. मी शीतल पुन्हा भेटेन एका नव्या अशाच भावुक सत्य कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.